कोपरगाव तालुक्यामधील कासली येथील श्री साईबाबा मंदिरामध्ये हनुमान मंदिर आणि गणपती मंदिराचा 8वा वर्धापन दिन आणि देवी मंदिराचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला। यावेळी भक्तांनी साईशक्ती परमपूज्य सुब्रमण्यम स्वामींचा 63वा वाढदिवस साजरा केला। यावेळी परमपूज्य राघवेश्वर गिरी महाराजांनी नाणे तुला केली, तसेच विविध भक्तांनी तांदूळ, गूळ, साखर, केळी, तूप, तेल आणि गावरान तुपाची शिरणी तुला केली। कार्यक्रमानिमित्ताने मूर्तीस अभिषेक, पूजा, होम हवन होऊन धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सायंकाळी श्रींची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती, 9 ते 10 नाशिक साई भजनी मंडळांचे सुश्राव्य भजन, 10 ते 11 मंगलस्नान, शिरणी तुला आणि त्यानंतर साधू संत आणि बाबाजींचे प्रवचन संपन्न झाले। त्यानंतर आरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गुजरात, आंध्र प्रदेश, दिल्ली येथील साई भक्तांनी आपले अनुभव कथन केले। मेरा नाम अश्विन गोरी है। ऐसे मैं गुजरात में सूरत से आ रहा हूँ और पिछले 4-5 साल से हम इधर आ रहे हैं और ऐसे मालूम नहीं था, मगर बाबा का एक चमत्कार सुना था कि यहाँ आके अंधे को भी देखने को मिल जाता है। यकीन नहीं हो रहा था। एक बार हम ही ऐसे केस को लेके इधर आए और हमारे नज़र के सामने वो चमत्कार हो गया कि हमने देखा एक बिना पैर वाला लड़का जो कभी चल नहीं सकता था, डॉक्टरों ने मना कर दिया था कि इसका चलना नामुमकिन है, और वही लड़के को लेके हम इधर आए थे और वो लड़का को हम पैदल चल के वापस लेके गए। तब से देखा है कि सही में देखा जाए तो साईं का चमत्कार है और साईं इधर ही है। ऐसा सोच के पिछले 4 साल से हम आ रहे हैं और बाबा का इतने चमत्कार बाद में हमने हमारी आँखों से देखा है कि वो बयां करेंगे तो उसके लिए हमारे पास कोई लफ्ज़ नहीं है कि बाबा के चमत्कार आपको किन लफ्ज़ों में बताया जाए। ऐसा मेरा नाम लता पटेल, मेरा डायबिटीज़ था 400। बाबा के पास आई, बाबा ने विभूति दिया, अभी डायबिटीज़ है मेरा 70 और मैं आपके सामने अच्छी खासी खड़ी हूँ। कौन सा है? माझे नाव मोहनराव रेवणनाथ देशपांडे उर्फ मोहनराव निमोणकर ह्या नावाने शिर्डी साईबाबांच्या दरबारामध्ये आमचे पंजोबा नानासाहेब निमोणकर यांना ओळखलं जायचं, त्यामुळं शिर्डीमध्ये निमोणकर या नावाने आम्हाला ओळखलं जातं। कासली आश्रम सुब्रमण्यम स्वामी या आश्रमामध्ये 22 वर्षापासून आमचं येणं जाणं आहे आणि आज जे आहे हे मंदिराचा वर्धापन दिन, स्वामी सुब्रमण्यम स्वामी यांचा जन्मदिवस आणि हनुमान जयंती असा त्रिवेणी योग आहे। आजच्या या योगामध्ये सकाळी होम हवन, सत्यनारायण महापूजा, भक्तांचे चहापाणी, येण्या जाण्यांच्या मंडपामध्ये ती सेवा चालू होती। त्यानंतर बाबांचा जो जलाभिषेक, त्यामध्ये मध, मृतिका, पंचामृत स्नान, हे सगळ्या पंचयोगी स्नान, ब्रह्मचारी संन्यास। प्रसंगी कुंभारी देवस्थानचे परमपूज्य राघवेश्वर गिरी महाराज आणि परमपूज्य सुब्रमण्यम स्वामी यांनी सत्संग सोहळा संपन्न केला। हे बघा, सर्व ईश्वर भगवंताला पाहून आनंदित होतं, पण जो भगवंत आहे तो भगवंत अशा संतांना बघून आनंदित होतो। असे संत या भारत दुनियामध्ये आल्यामुळे या देश को 3 सजावत आहे, सती, संत आणि शूरवीर। त्याच्यामध्ये बाबाजी एक संत आहे। अशा बाबाजींच्या चरणी वंदन करतो। भारत देशामध्ये संतामुळेच हे देशाची मान उंच करण्यासाठी सती, संत, ब्राह्मण देवता, गोमाता यांच्यामुळे ही धरतरी माता सुरक्षित आहे आणि म्हणून हा भारत देश महान आहे। बाबाजी या ठिकाणी आले, या सर्व भक्तांचे एवढे आमचे साधू संत बघा किती आनंदित आहे, आमच्या संतांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे। अशा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद राहील, असे कर्म आपल्याकडून होत राहावं आणि बाबाजींचा कसा आनंद होईल असा प्रत्येक क्षण आमच्याकडून असे कर्म घडावं की जेणेकरून संत देव भगवंत आनंदित होईल। बैठा हो, एक जमाने में एक बंदा ये भिखारी थे, भीख मांगते। मैं खोटा नहीं बोलूंगा, मैं तब किया जब किया, काशी में गया, उधर गया, इधर गया, नहीं, मैं भीख मांग रहा था। शिरडी में जो होटल है, आज का बड़े-बड़े होटल, ऐसे होटल कमी था, होटल के पीछे पड़े हुए जो झूठा
पड़े थे। एक दिन सदगुरु मिले, आज मुझे हीरा बना दिया। अनुभव। या कार्यक्रमाकरिता विविध ठिकाणाहून साईभक्तांनी आणि कासलीसह पंचक्रोशीतील साईभक्त तसेच नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरा पर्सन आसिफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।